नमस्कार. लोकहित समतेच्या या चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी आनंद मोरे. आज आपण महानगरपालिकेची रणधुमाळी चालू झालेली आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 1 कळस, धानोरी, विश्रांतवाडी, लोहगाव या भागामध्ये फिरत असताना इच्छुक उमेदवार मीनाताई इंगुलकर यांच्याकडे आलेलो आहोत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मीनाताई, आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात कधी झाली? माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात असे म्हणाल तर 1994 साली झाली. मी आपली सोशल वर्कचं काम करत होते तिथे. बचत गटाचं झालं, बालवाडी झालं, अंगणवाडी किंवा प्रौढ साक्षरता वर्ग, ही सर्व कामं. ती कोणाचे रेशनिंग कार्ड काढा, कोणाची स्लम एरिया असल्यामुळे कोणाचा घराचा फोटो पास काढून देणं, हे अशी कामं मी हळूहळू करत होते. आणि त्यामुळे माझा सुरुवात तिथून म्हणण्यापेक्षा आणि बालपणापासून म्हणाल तर जास्त योग्य ठरेल. कारण स्लम एरियात राहत असल्यामुळे तिथले इतके प्रश्न, तिथले कोणी प्रश्न सोडवले, काय केलं, म्हणजे हे निरीक्षण अगदी लहानपणापासून माझं होतं की काय केलं पाहिजे किंवा काय करत नाहीये कोण. ह्या प्रश्नावर माझं जास्त लहानपणापासून लक्ष जास्त गेलं. आणि मग नंतर असं वाटलं की आपणही हे करतोय, पण आपण ह्या गोष्टी तर होत नाहीयेत आणि आपण असू तर त्या काम करू शकतो. ह्या हिशोबाने मी विचार केला की बाबा आपण ह्यात उतरूयात आणि जी कामं आपल्याला दिसतात आहे की ती व्हायला पाहिजेत पण ती झालेली नाही, त्यामुळे मी यात उतरण्याचा प्रयत्न केलाय. सामाजिक कार्यामध्ये आपली छाप चांगली आहे. मग सामाजिक कार्यातून आपण राजकीय पटलाकडे आता वळत आहात. राजकीय पटलामध्ये उतरण्याचं कारण काय आपलं? तेच सांगितलं मी तुम्हाला. सामाजिक कार्य करता करता राजकारण कसं असावं किंवा राजकारण करता करता सामाजिक कार्य कोणतं होत नाहीये. खूप योजना आहेत आपल्या सरकारकडनं गरिबांसाठी, स्लम एरियासाठी किंवा प्रत्येक गोष्टीसाठी खूप योजना आहेत, पण त्या तळागाळापर्यंत पोहोचतच नाहीयेत. आणि त्या मी खूप जवळून पाहिल्या. तर त्यासाठी मी कामही करत होते. मी खूप म्हणजे अशा ग्रामीण भागात जाऊन तिथं मीटिंग्स घेऊन त्यांना कुक्कुटपालन झालं, शेततळी झालं, ह्या योजना समजावून सांगितल्या. त्यासाठी मीटिंग घेतल्या आणि हे परस्पर मी माझं समाजकार्य म्हणून मी काम करत होते. आणि शिवणकाम करता करता बायकांशी जी ओळख झाली किंवा त्यांचे प्रश्न, महिलांचे जे प्रश्न आहेत की त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे बाबा, काय चाललंय, की आपल्यातला बराच जो भाग आहे तो स्लम एरिया मधला, म्हणजे आता मुंजा वस्ती झालं, बऱ्याच बायका धुण्या भांड्यांच्या कामामध्ये आहेत किंवा त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे. ह्या सगळ्या योजना डोक्यात आल्यानंतर किंवा सगळे प्रश्न असेच नाहीये की मी रोड करेल, ड्रेनेज लाईन टाकेल, हे टाकेल. ह्याच्यापेक्षा समाजाचे प्रश्न खूप वेगळे आणि मोठे आहेत. तर त्यासाठी मला ही कामं करायचा मी विचार करते. खूप छान आपलं कामाचं शेड्यूल आहे. आपण निवडून आल्यानंतर पहिली 3 कामे कुठली करणार आहात? निवडून आल्यानंतर प्रामुख्याने मी जे बघितलं, गेले 35 वर्ष मी इथं राहतेय, तर आमचे जे मागील सहकारी आहेत त्यांनी कामं भरपूर छान प्रकारात केलेली आहेत. त्यात प्रश्नच नाही. पण काही आहेत की कुठं क्रीडांगणाची गरज आहे. कोणत्या भागात क्रीडांगण नाही, त्यामुळे ते तिथं मुलांसाठी खेळण्यासाठी क्रीडांगण करेल. दुसरी गोष्ट, कोणत्या भागामध्ये लहान मुलांसाठी गार्डन नाहीये. वयोवृद्ध आणि लहान मुलांसाठी गार्डनची जागा पाहिजेच तिथं, ती सोय करायची इच्छा आहे. शिवाय पोरवल रोडमध्ये इतकं ट्रॅफिक असतं की अर्धा तास तिथं जातो त्या ट्रॅफिकला. ती ट्रॅफिकमध्ये काय सुधारणा करता येईल किंवा त्या रोडचं काय नियोजन करता येईल आपल्याला, तिथं पहिलं माझं लक्ष असेल. शिवाय पुढचा परिसर झाला डी वाय पाटील रोड, निंबाळकर कॉलनी, निरगुडी रोड, ह्या साईडला, म्हणजे तिथले जेवढे प्रभागामध्ये जे येतील तिथले रस्त्यांची दुर्दशा आहे, लाईट, पाण्याचा प्रश्न आहे. ती प्रामुख्याने माझं पहिलं काम तेच असेल. आपलं खूप छान हे ठरलेलं आहे. आपल्या विकासाचा रोड मॅप ठरलेला आहे का? हो, विकासाचा रोडमॅप म्हणाल तर जास्तीत जास्त रक्कम कशी आणता येईल शासनाकडून आणि जास्तीत जास्त कामं कशी करता येतील आपल्याला. आणि माझं एक हे आहे की बाबा ह्या रोडचं काम इथपर्यंत आहे आणि हे केलेलं आहे, तर त्या ज्या ठेकेदाराला ते काम देण्यात येईल तर त्याच्या नंबर सहित ते काम किती किलोमीटरवर केलं जाईल काय ते तो तिथं बोर्ड राहील. आणि त्या बोर्ड राहिल्यानंतर प्रत्येक जो आपला नागरिक आहे, मतदाता आहे, तो ते पाहू शकेल किंवा तो प्रश्न त्या ठेकेदाराला विचारू शकेल आणि मलाही विचारू शकेल. म्हणजे एवढी पारदर्शकता मी त्या कामामध्ये ठेवणार आहे. ताई, आपला एक शेवटचा प्रश्न असेल, जनतेला तुम्ही काय संदेश द्याल? जनतेला मी संदेश देईल की एक संधी द्या. प्रयत्न चालूच आहेत. विश्वास ठेवा. कारण सर्व हे जग विश्वासावरच आधारित आहे. तर त्यामुळे विश्वास ठेवा. संधीचं सोनं नक्की करेल. खूप छान ताई, आपण जनतेला संदेश दिलेला आहे आणि ताईंचं काम
खूप छान प्रकारे आपल्या प्रभागामध्ये झालेला आहे. ताईने आपल्या महिला असतील, त्यानंतर कुक्कुटपालन असेल, या माध्यमातून ताईने काम केलेलं आहे. ताईंना जनतेने एक संधी द्यावी अशी ताईंची विनंती आहे. आणि माझ्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत एक संदेश पोहोचवू इच्छितो की ताईंना एक संधी द्यावी आणि ताईंना महानगरपालिकेमध्ये पाठवावं. धन्यवाद.